महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक आदर्श आचारसंहिता सुरू असताना तपासणी नाक्यावर 3,70,50,000 रुपये घेऊन जाणारी व्हॅन वाडा पोलीस दलाने पकडली। नवी मुंबईहून विक्रमगडकडे व्हॅनमधील पैसे नेमके एटीएमचे की कोणत्या राजकीय पक्षाचे असा प्रश्न निर्माण झालाय। याबाबत पालघर निवडणूक अधिकारी पालघर पोलीस योग्य तपास करतायत। वाडा पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रेय केंद्रे यांच्या पथकाने सदरची गाडी पकडली असून या गाडीमध्ये क्यूआर कोड नसल्याने संशय आल्यामुळे ही गाडी पकडल्यानंतर यामध्ये चक्क 3,70,50,000 इतकी रक्कम आढळून आली। आचारसंहिता असल्याने सर्वच ठिकाणी नाकाबंदी चालू असताना नवी मुंबईहून विक्रमगडच्या दिशेने जाणारी ही गाडी अखेर तपासणी नाक्यावर तपासणी केल्यानंतर हे घबाड मिळाले। पाहूया वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रेय केंद्रे यांची प्रतिक्रिया। आमच्याकडे आचारसंहितेपासून वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी चालू आहे। वाडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी नाकाबंदी एसएसटी बीएसटीच्या पथकांमध्ये पण आहेत। तर आम्हाला अशी माहिती मिळाली की आमच्या नाकाबंदीच्या पथकातल्या अंमलदारांकडून या ठिकाणी एक वाहन हे क्यूआर कोड नसलेलं या ठिकाणाहून जात आहे ज्याच्यामध्ये कॅश आहे। त्यामुळे आम्ही आमचे अधिकारी PSI टाकोरे आणि इतर अंमलदारांना यांना त्या ठिकाणी रवाना केलं। तर त्या वाहन तपासणीबाबत तिथल्या अंमलदारांना संशय असल्यामुळे त्यांनी ते वाहन थांबवून बोलवून पुन्हा त्याला अडवून त्याची संपूर्ण तपासणी केली। तर वाहनात आवश्यक असणारी माहिती, त्याच्यावर लावलेला क्यूआर कोड आणि बाकी त्या संदर्भात त्याला असणाऱ्या कॅशबाबत जे वाहनासोबत असणारे चालक आणि इतर सिक्युरिटी यांना कोणालाही व्यवस्थित माहिती सांगता आली नाही। ही संशयास्पद गोष्ट असल्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन आम्ही आणलं आणि या ठिकाणी आल्यानंतर त्याची प्राथमिक चौकशी चालू केली। त्याच्यामध्ये असणाऱ्या कॅश संदर्भातचे क्यूआर कोडची जे नियम आहेत त्याचं पूर्णतः पालन न केल्यामुळे संशय निर्माण झाला आणि त्याच्यामध्ये जी कॅश आहे ती 3,70,50,000 एवढी मोठी आहे। एवढ्या मोठ्या रकमेसंदर्भात एका क्यूआर कोडमध्ये संपूर्ण माहिती मिळणं अपेक्षित होतं, परंतु ती माहिती मिळत नसल्याने ही जे वाहन आहे हे नवी मुंबईच्या एका कंपनीचं वाहन आहे आणि ते ATMला कॅश भरण्यासाठी जातो असं सांगितलेलं आहे। परंतु वास्तविक त्यांच्याकडे जी क्यूआरची माहिती असायला पाहिजे ती उपलब्ध नाही आहे आणि ती वाड्याकरून विक्रमगड मार्गाने जात होती। तर त्याच्यामधली संपूर्ण तपासणी करून पंचनामा करून ते जे संपूर्ण रक्कम आहे ती आम्ही या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अनुषंगाने पुढील कारवाईसाठी रिपोर्ट देऊन पाठवलेली आहे। त्या पद्धतीने पुढील आणखी तपासणी आणि याबाबतची चौकशी चालू केलेली आहे। धन्यवाद।